नमस्कार. राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका आणि पहिल्या संचालिका वंदनीय मावशी केळकर यांच्या वाल्मिकी रामायणावरची जी प्रवचनं आहेत ती आपण वाचतो आहोत. त्यातलं 4थं प्रवचनाचा पहिला भाग आपला झालेला आहे. आता आपण पुढे बघणार आहोत. कालच्या कथाभागात झालं होतं की राम आणि त्याचे बंधू यांचा विवाह सीता आणि तिच्या भगिनी यांच्याशी झालेला आहे आणि परतीच्या वाटेवरती परशुरामाची गाठभेट झाली आहे आणि परशुरामाने रामाचं श्रेष्ठत्व मान्य केलेलं आहे. पुढे सगळी मंडळी राजा दशरथ, सुना आणि आपल्या पुत्रांसह अयोध्येला आलेले आहेत. राजवाड्यातील आणि नगरातील सर्व लोकांना अतिशय आनंद झालेला आहे. आपल्याकडच्या जुन्या ग्रंथातून पाहिलं तर नेहमी लहानांना उपदेश केलेला आढळतो, म्हणजे मुलीला, सुनेला, पत्नीला, मुलाला. पण वाल्मिकी रामायणात मात्र आपल्याला असं पाहायला आढळतं की जिथे जिथे ज्या ज्या व्यक्तीचं जे जे कर्तव्य आहे त्या त्यावेळी त्या व्यक्तीला कर्तव्याची जाणीव करून दिलेली आहे. या ठिकाणी राजा दशरथांनी आपल्या पत्नीला कौसल्येला उपदेश केला आहे. तिच्या सुनेसंबंधीच्या कर्तव्याची जाणीव तिला करून दिलेली आहे की तू सुनेला अतिशय प्रेमाने सांभाळलं पाहिजे. कसं तर पापण्या जसं डोळ्यांचं रक्षण करतात तसं सासूनी सुनेला सांभाळावं. डोळ्याला काही इजा होण्याची नुसती शंका उत्पन्न होताच जशी पापणी आपोआप मिटते तसं नैसर्गिक प्रेम सासूनी सुनेवरती केलं पाहिजे. अशा रीतीने गृहलक्ष्मीची पूजा झाल्यावर लहानग्या सुनांना आपल्या राण्यांच्या स्वाधीन करून राजाने पाहुण्या मंडळींना निरोप दिला. शेवटचा पाहुणा म्हणजे कैकेयीचा भाऊ राहिलेला आहे. तो जायला निघण्यापूर्वी दशरथाला म्हणतोय की माझ्यासोबत मुलांना न्यावं अशी माझी इच्छा आहे, कारण ती फार दिवसात आजोळी आलेली नाहीत. त्यावर दशरथ सांगतोय, यावेळी मात्र तू 4ही मुलांना नेऊ नकोस, मला करमणार नाही. तेव्हा तू फक्त भरत आणि शत्रुघ्नालाच घेऊन जा. दशरथाच्या उत्तरावरून आपल्याला असं लक्षात येतं की कैकेयीच्या माहेरी 4ही मुलांनी जाण्याची प्रथा असावी, कारण यावेळी 4घांना नेऊ नको असं दशरथ म्हणतायत. भरत आणि शत्रुघ्न मामाबरोबर आजोळी निघून गेलेत. ते गेल्यानंतर इकडे सीता आणि राम यांचेही दिवस आनंदात चाललेत. अंगच्या गुणांनी एकमेकांबद्दल दोघांनाही गाढ प्रीती निर्माण झाली आहे. दोघांच्या सुशील वर्तनाने सर्वजण संतुष्ट झालेत. प्रजेचं मन त्यांनी जिंकलंय. त्यांच्या विवाहाला जवळजवळ एक तप लोटलाय. एक दिवस राजाच्या मनात असा विचार येतो, आता आपला वृद्धापकाळ आला आहे, तेव्हा रामाला यौवराज्याभिषेक करावा. परंतु राजाने विचार केला की या आपल्या बेतामध्ये अनेक विघ्न येण्याचा संभव आहे. तेव्हा प्रथम या कल्पनेला प्रजेचा कौल मागावा हे उत्तम. आणि त्यांनी सर्व सरदार, मांडलिक, मंत्री, पुरोहित या सगळ्यांना दरबारात पाचारण केलंय. भरलेल्या दरबारात राजाने आपली कल्पना प्रजेसमोर ठेवली. माझा वृद्धापकाळ झालेला आहे, तेव्हा कुलपरंपरेप्रमाणे ज्येष्ठ पुत्र राम याला यौवराज्याभिषेक करावा असं मला वाटतं. आपल्याला ही कल्पना योग्य वाटली तर अनुमती द्या, अयोग्य वाटली तर दुसरा योग्य उपाय सुचवा. रामायणाव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही पुराणामध्ये आपल्याला पाहायला असं सापडत नाही की मुलाला गादीवर बसवताना राजांनी प्रजेचा कौल घेतलाय. परंतु मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे राज्यकर्त्यांचे आणि प्रजेचे आदर्श जीवन जे आहे ते रामायणात पाहायला सापडते ते असे. रामाला यौवराज्याभिषेक हे शब्द ऐकताच दरबारातील लोकांना इतका आनंद झाला आहे की त्यांनी एकमुखाने श्रीरामाचा जय जयकार केला. दशरथाला आनंद झाला हे खरं, पण तरीही त्याचं मन पूर्णपणे निशंक झालेलं नाही. कारण त्याच्या मनात असा विचार आला की माझ्या राजसत्तेच्या दबावामुळे तर ते होकार देत नसतील ना. म्हणून त्यांनी पुन्हा विचारलं की मला सर्व प्रजावत्सल, धर्मपरायण राजा म्हणतात आणि मी कर्तव्य तत्पर राहून राज्याचा कारभार करीत असताना तुम्हाला असं का बरं वाटतं की राम राजा असावा? दशरथाच्या या प्रश्नाचं उत्तर
प्रतिनिधींनी सुज्ञपणे दिला आहे. ते म्हणतात, हे राजा, सांप्रत तुझा वृद्धापकाळ आलेला आहे आणि तुझ्या समक्ष रामासारखा तुझीच कर्तव्यनिष्ठेची परंपरा चालवणारा उत्तम राजा मिळत असताना आम्ही नकार का द्यावा? या उत्तराने राजाचं पूर्ण समाधान झालंय आणि वसिष्ठांच्या अनुमतीने त्यांनी आपल्या अमात्यांना राज्याभिषेकाच्या तयारीला लागण्याबद्दल संदेश दिलाय. त्यानंतर दूताकरवी दशरथांनी रामाला निरोप पाठवून आपल्या जवळ बोलावून घेतलंय. महालात येऊन पित्याला वंदन करून श्रीराम उभा राहिला असताना अत्यंत प्रेमाने दशरथाने त्याला हृदयाशी धरलं. त्याच्या मस्तकाचं अवघ्राण करून राजाने त्याला आपल्याजवळ बसवून घेतलं. नंतर आनंदाने रामाकडे पाहून राजा त्याला म्हणतो, रामा, तू जन्मतःच सर्व गुण संपन्न आहेस, पण मात्यापित्यांची माया वेडी असते. या मायेपोटी अपत्यांना उपदेश केल्यावाचून त्यांना राहवत नाही आणि म्हणून सांगतो की उद्या राज्याभिषेक झाल्यानंतर तुझ्यावर कठोर राज्य कर्तव्य पालनाची जबाबदारी येणार आहे. राजाचं कर्तव्य फक्त एकच असतं आणि ते म्हणजे प्रजानुरंजन. राजाला दुसरी नाती आणि कर्तव्य नसतातच. एवढं बोलून पुन्हा राजा म्हणतोय, रामा, आज रात्री तुझ्या वाड्यावर नेहमीचा पहारा पुरेसा नाही. आज तुझ्या मित्रांचा पहारा तिथे असण्याची आवश्यकता आहे. आता राजाला पहारा बदलण्याची गरज का वाटावी? तर अयोध्येतील त्या काळची राजकीय परिस्थिती दशरथाला पूर्णपणे माहिती आहे. आता हे राजकीय परिस्थितीचं वर्णन पंडित सातवळेकरांनी जे केलं आहे ते मी आपल्याला सांगणार आहे. कारण मला संस्कृत येत नसल्याने संपूर्ण श्लोकांचे अर्थ मला समजू शकत नाहीत आणि प्राकृत वाचनावरून मी हे आपल्यासमोर मांडते. यावेळी अयोध्येमध्ये 3 प्रबळ राजकीय पक्ष आहेत. पहिला पक्ष सत्तारूढ राजा दशरथाचा, दुसरा पक्ष कौसल्याच्या माहेरच्या माणसांचा, भावी राजा राम याला पाठिंबा देणारा. त्या काळी एखाद्या राजकन्येचा विवाह झाला म्हणजे तिच्या माहेरची कित्येक मंडळी तिच्या श्वशुरगृही येऊन राहत असत. आणि तिसरा पक्ष कैकेयीच्या माहेरच्या माणसांचा. हा अतिप्रबळ पक्ष. कारण कैकेयी ही राजाची नुसतीच तरुण, रूपवती, आवडती पत्नी नव्हती, तर एका प्रसंगी स्वतःचे प्राण धोक्यात घालून तिने राजाचं रक्षण केलं आहे. यामुळे या पराक्रमी आणि बुद्धिमान स्त्रीबद्दल राजाची प्राणदायी या नात्यानेही प्रजेच्या मनात आदरभाव होता. या सर्व परिस्थितीची जाणीव असल्यामुळेच राजाने रामाला सावधगिरीची सूचना दिली होती. यानंतर श्रीराम आपल्या मातेला ही शुभवार्ता सांगण्यासाठी गेले. ती ऐकून अत्यंत आदरभावाने कौसल्या म्हणाली, रामा, आयुष्यभर ज्या सौभाग्य क्षणाची मी वाट पाहतेय तो येऊन ठेपला असं दिसतंय. तुझ्या राज्याभिषेकाचा सोहळा पाहण्या इतकं माझं भाग्य आहे तर. मात्र परमेश्वरांनी हे सुख निर्विघ्नपणे आपल्या पदरी घालावं म्हणून मी त्याचं पूजन अर्चन करते. तू आपल्या महालात जाऊन गुरुवर्यांच्या आज्ञेनुसार आजची रात्र व्यतीत कर. माणसाला दुःखाच्या आणि संकटाच्या वेळीच परमेश्वराची आठवण होते असं सामान्यतः आपल्याला दिसतं. पण पुत्राच्या राज्याभिषेकाची वार्ता ऐकूनही राणी कौसल्येला देवता अर्चनाची आठवण राहिली. हीच खरी सात्विक वृत्ती. कौसल्येकरता पूजा साहित्य घेऊन चाललेल्या दासीला मार्गामध्ये कैकेयीची दासी मंथरा भेटली. साहजिकच तिने पूजा साहित्याबद्दल चौकशी केली. अतिशय आनंदाने कौसल्याच्या दासीने सगळा वृत्तांत निवेदन केला आणि म्हणाली, अगं, रामाच्या यौवराज्याभिषेकात विघ्न येऊ नये म्हणून महाराणी देवतार्चन करतायत हो. त्यासाठीच हे साहित्य घेऊन चालले. आपल्याप्रमाणेच या वार्तेने मंथरेला सुद्धा आनंद होईल असं तिला वाटलं आणि घाईघाईने ती निघून गेली. पण मंथरा तडक कैकेयीच्या महालामध्ये आली आणि मंचकावर पहुडलेल्या कैकेयीला म्हणाली, कैकेयी, आरामाने लोळत काय पडलीयस? राजा दशरथ रामाला यौवराज्याभिषेक करणार आहेत. हे शब्द ऐकताच आनंदातिशयाने कैकेयी उठून बसली आणि म्हणाली, मंथरे, किती आनंदाची वार्ता सांगितलीस तू. माझा राम राजा होणार? इतका आनंद मला आजपर्यंत कधीच झाला नव्हता.
तुला मी काय देऊ ही शुभवार्ता आणल्याबद्दल. असं बोलून आपल्या हातातली रत्नकंकणं तिने मंथरेला बक्षीस दिली. यावर काय बोलावं हे मंथरेला सुचेना. तिला वाटलं की मी हिची हितचिंतक म्हणून कैकय देशाहून हिच्याबरोबर आलेली आहे आणि या वेळेला हिचं हित अनहित काही कळत नसलं तर योग्य सल्ला तर आपण दिलाच पाहिजे ना. ती म्हणतेय, अगं वेडे, तुझ्या सुखसर्वस्वाचा अपहार होतो आहे इकडे आणि तुला आनंदाच्या काय उकळ्या फुटतायत. या तुझ्या मूढपणाला म्हणावं तरी काय. त्यावर कैकई म्हणते, या वार्तेत असं काय आहे की ज्यामुळे माझं सौख्य नाहीसं होणार आहे. राम राजा झाला म्हणजे भरत आला आणि तुला त्याचे आणि कौशल्याचे दास्य करावे लागेल हे तुझ्या कसं लक्षात येत नाहीये. छे छे मंथरे, ही समजूत अगदीच चुकीची आहे. कारण रामाचा स्वभाव मला चांगलाच माहिती आहे. तो असं कधीही करणार नाही. त्याचं आपल्या बंधूवर पराकाष्ठेचं प्रेम आहे. तसंच मी ज्याप्रमाणे भरत आणि राम यामध्ये फरक करत नाही त्याचप्रमाणे राम देखील आपल्या मातेपेक्षा माझी काकणभर सरसच सेवा करतो. कैकेयीच्या तोंडचे हे उद्गार ऐकून मंथरेला विचार पडला, आता कशा रीतीने हिला सांगावं म्हणजे पटेल. आणि मंथरेला एक उत्तम युक्ती सुचली. कैकेयीला ती म्हणते, तू दशरथ महाराजांची अत्यंत आवडती राणी असं तुला वाटतं ना. मग रामाच्या यौवराज्याभिषेकाची वार्ता कळवली का त्यांनी तुला. तिकडे सगळ्यांना बातमी कळून तयारीला सुरुवात सुद्धा झाली. हा बाण मात्र लक्षवेधी ठरला. साध्या व्यवहारात देखील एखादी क्षुल्लक गोष्ट आपल्याला न सांगता पतीने दुसऱ्या कुणाला सांगितली म्हणजे पत्नीला राग येतो. उदाहरण द्यायचं झालं तर एखादे गृहस्थ मित्राला बरोबर घेऊन घरी येतात आणि तो भोजनाला राहायचा आहे ही गोष्ट पत्नीला न सांगता देवापुढे माळ ओढीत असलेल्या आईला किंवा जवळपास कोणी वडीलधारे असले तर त्यांना सांगतात. पण असं झालं की पत्नीला कोण फणकारा येतो. वास्तविक स्वयंपाक करणारी वाढणारी तीच असते. पण तिला ते सांगितलं गेलं नाही म्हणजे ती म्हणते, मला कुठं सांगितलं आहे, त्यांनी आईला सांगितलं ना, मग करेल त्यांची आईच. म्हणजे साध्या जेवणासारख्या प्रसंगाने सामान्य स्त्रीला इतका राग येतो. मग इथे तर काय, प्रत्यक्ष पुत्राला राज्याभिषेक करण्याची वार्ता राजाने राणीला सांगितली नाही. ही उपेक्षेची जाणीव कैकेयीला बदलून टाकते. असं पाहताच तिच्या गंभीर चेहऱ्यावर आपली क्रुद्ध दृष्टी लावून मंथरा म्हणते, एवढ्यानेच हे संपत नाही. अगं, आजपर्यंत तारुण्याच्या आणि शहाणपणाच्या ताठ्याने तू कौसल्याचा वेळोवेळी जो उपमर्द केलास त्याचं उट्टं कौसल्या उद्या राजमाता झाल्यावर नक्कीच फेडून घेईल. आजपर्यंत तिच्यासमोर तू तोऱ्याने वागत असलीस तरी उद्या ती राजमाता झाल्यावर तिच्यासमोर खाली मान घालून तुला नम्रपणेच वागावे लागेल. तिच्या माहेरच्या माणसांचाही तुझ्याकडून पुष्कळदा अपमान झालेला आहे. त्याचाही बदला ते लोक आपला अपमान करून घेतीलच. स्त्री जीवनामध्ये प्रामुख्याने अपमानकारक काय काय गोष्टी आहेत हे इथे मंथरेने कैकेयीला अगदी साध्यंत सांगितलंय. आपल्या बोलण्याने कैकेयी प्रभावित झालेली असं पाहून शेवटी ती आपलं अमोघ अस्त्र बाहेर काढते आणि म्हणते, कैकेयी, घरात एवढा आनंदाचा सोहळा चालू असताना राजाला तुझी किंवा भरताची आठवण होऊ नये, नवलच आहे. कैकेयीला आपल्यावरती कुठली आपत्ती ओढवू पाहते आहे ह्याची थोडीशी कल्पना आली आहे आणि मग ती म्हणते, मंथरे, राम राजा झाला की भरत युवराज होईल आणि रामानंतर ओघानेच राज्य भरताचं होईल. पण कैकेयीचा हा युक्तिवादही मंथरा खोडून काढते. ती म्हणते, ते कसं शक्य आहे. रामानंतर त्याचे मुलगे राज्याचे अधिकारी होतील. तुमची कुलरीत तशीच आहे. तुझ्या मुलाला परंपरागत दास्यभावानेच राहावं लागेल. हे ऐकून मात्र कैकेयीचा धीर सुटतो. ती मंथरेला म्हणते, तू म्हणतेस ते खरं आहे. ज्या अर्थी तू मला संकटाचं स्वरूप समजावून दिलंस त्या अर्थी आता यातून मुक्त होण्याचा मार्गही तूच दाखव. यानंतर मंथरा कैकेयीला दशरथाकडे शिलकीत ठेवलेल्या वरांची आठवण करून देते आणि आता त्याच्याकडे 2 वर मागायला सांगते. या 2 वरांच्या संबंधी आपल्याला इतर रामायणामधनं असं वाचायला मिळतं की राजा दशरथ युद्धाला गेलेला असताना
कैकेयी त्याच्याबरोबर गेली होती आणि युद्ध चालू असताना राजाच्या रथाची खीळ मोडली आणि त्या खिळीच्या जागी कैकेयीने आपली करंगळी घातली आणि रथ चालू शकला. म्हणजे लोखंडाऐवजी माणसाच्या हाताच्या बोटांनी काम भागलं. मग आता हा हात प्रबळ कसा झाला? तेव्हा त्याकरता कैकेयीच्या बालपणाची एक कथा सांगून ठेवली आहे. अश्वपतीच्या घरी दुर्वास मुनी चातुर्मासात राहिलेले असताना ही कुमारी कैकेयी त्यांची सेवा करीत असे. एकदा बाल स्वभावानुरूप तिला त्यांची चेष्टा करावीशी वाटली. तिने समईची काजळी ध्यानस्थ दुर्वासांच्या तोंडाला फासली. तेव्हा दुर्वासांच्या हे लक्षात आलं आणि तेव्हा त्यांनी तुझंही तोंड असंच काळं होईल असा कैकेयीला शाप दिला. नंतर कैकेयींनी दुर्वासांची क्षमा मागून उशाप मागितला. तेव्हा ते म्हणाले, ज्या हाताने तू माझं पूजा साहित्य तयार करत होतीस तो हात मात्र प्रबल होईल. आता आपण विचार करून पहा की लोखंडाचा कणा मोडलेला असताना तिथे मानवी हात कितीही प्रबळ असला तरी त्याने काम भागेल का? पण वाल्मिकी रामायणात मात्र अशा तऱ्हेचा प्रकार सांगितलेला नाही. वाल्मिकींनी म्हटलंय, राजा दशरथ इंद्राच्या मदतीसाठी गेले होते, कारण इंद्राचं शंभरासुराशी युद्ध सुरू होतं. या युद्धात कैकेयी दशरथाबरोबर होती. लढता लढता राजा दशरथ रथामध्ये बेशुद्ध होऊन पडला. शंभरासुराचे सैनिक बेशुद्ध योद्ध्याच्या शरीराचं मांस काढून घेऊन त्याला जर्जर करून सोडेत. अशा ऐन संकटाच्या वेळी कैकेयीने धीरोदात्तपणे घोड्यांचे लगाम आपल्या हाती घेतले, कारण सारथी मारल्या गेला होता आणि कैकेयी सारथ्य कर्मामध्ये कुशल होती. तिने अत्यंत कौशल्याने आपलं खड्ग चालवीत मार्ग काढला आणि राजा दशरथाला सुरक्षितपणे त्याच्या छावणीत परत आणलं. राजा दशरथाला कैकेयीच्या पराक्रमाची ही गोष्ट कळली तेव्हा अतिशय प्रसन्न होऊन आपले प्राण वाचवल्याबद्दल त्यांनी 2 वर देव केले. परंतु कैकेयी म्हणाली, मी त्यात विशेष असं काय केलं? आपलं रक्षण करणं हे माझं पत्नी या नात्याने कर्तव्यच होतं. त्याबद्दल मला वरदानाचा मोबदला कशाला? ते वर आपणाजवळ राहू देत. आपला फारच आग्रह असेल तर ते आपल्याजवळ ठेवा, मला गरज लागेल तेव्हा मागे. मंथरा म्हणते, ते 2 वरच तुला आता या संकटातनं मुक्त करू शकतील. इतर रामायणामधून आपल्याला असंही वाचायला मिळतं की मंथरेच्या अंतःकरणात कलीने प्रवेश केला होता. नाना तऱ्हांनी सांगून देखील कैकेयीला तिचं म्हणणं पटेना. तेव्हा कैकेयीच्या शरीराला मंथरेने स्पर्श केला. त्याबरोबर कैकेयीच्या शरीरात कलीचा प्रवेश झाला आणि ती कलह करण्यास तयार झाली. पण इथे कली म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मंथरेने कलहाचं बीज कैकेयीच्या शुद्ध अंतःकरणात पेरलं आणि तिला कलह करायला प्रवृत्त केलं, एवढंच मला वाटतं. एका वराने भरताला राज्य माग आणि दुसऱ्या वराने रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवण्याची अनुज्ञा माग असा सल्ला मंथरेने दिलाय. मंथरा एक दासी आहे, पण तिने किती दूरवर विचार केलाय पहा. रामाला नुसतं राज्यभ्रष्ट करून भागेल असं तिला वाटत नाही, कारण रामाला राज्यावर आणण्यासाठी त्याच्या पक्षाचे लोक प्रयत्नशील राहणारच, म्हणून तिने त्याला वनवासाला पाठवण्याबद्दल वर मागितलाय. मंथरेला कैकेयी म्हणते, वनवासात रामाला कशासाठी पाठवायचं? मंथरा म्हणते, बाईसाहेब, दंडकारण्य आहे ना, ती रावणाची सरहद्द आहे. रावणाने तिथे नरभक्षक राक्षसही रक्षणाकरता ठेवलेले आहेत. तिथे राम गेला की तो काही जिवंत येणार नाही. आणि वनवासाची मुदतही इतकी दीर्घ आहे की समजा हा राम दैवी आणि असामान्य पराक्रमी पुरुष असल्यामुळे कदाचित राक्षसांचा पराभव करून जिवंत परत येईलही, पण तसा तो आलाच तरी लोकांना त्याच्याविषयी फारसं प्रेम राहू नये. 14 वर्षांच्या दीर्घ कालावधीमध्ये भरत हा राजा म्हणून अत्याधिक लोकप्रिय होईल आणि प्रजेचा रामाबद्दलचा ओढा कमी होईल आणि राम राजा असावा असं जनतेला वाटणार सुद्धा नाही. अशी ही सगळी मंथरेची योजना आहे. ही योजना कैकेयीला मान्य झाल्यावर ती साध्य होण्याकरता मंथरा पुढे बजावून सांगतेय, राजा दशरथ महालात आले की त्यांच्या गोडगोड बोलण्याने तू हुरळून जाशील आणि हे सगळं विसरशील. तेव्हा दागिने काढून टाक आणि क्रोधागारात जाऊन बैस
आणि राजाने कितीही विनवणी केली तरी वरदानाकरता तो वचनबद्ध होईपर्यंत त्याच्याशी मुळीच बोलू नकोस. आणि कैकेयीने त्याप्रमाणे तंतोतंत कबूल केले. पुढचा कथाभाग आपण पुढच्या भागामध्ये बघूया. आपल्याला सगळ्यांना ही प्रवचन मला आवडली असेल तर आपण कृपया या व्हिडिओला लाईक करावं, सबस्क्राईब करावं आणि ही लिंक तुम्ही इतरांना फॉरवर्डही करू शकता. जय जय रघुवीर समर्थ.